कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यामुळे इंधन टंचाई आणि दरवाढ तसंच जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत चालली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं महागाई विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। यावेळी अनिल चव्हाण, बीएल वर्गे यांनी प्रशासनाची महागाई वाढवणारी धोरणं आणि शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं। यावेळी गजानन विभूते, चंद्रकांत बागडी यांची भाषणं झाली। निदर्शनात आनंदराव चौगुले, दिगंबर लोहार, राजेंद्र खदरे, रेखा पवार, शोभा विभूते, सुभाष सुतार यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते। अंजली दुर्गाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या साज ए दिल छेड दे ही संगीत महफिल गोविंदराव टेंबे हॉलमध्ये पार पडली। यावेळी जाकीर स्वार, अंजली दुर्गाई, डॉक्टर राजकुमार कांबळे, डॉक्टर सुदेश गंधम, विवेक कुंडलकर, अजित कांबळे, प्रकाश पत्की, सपना पाटील, योगेश कुंभार, रुपेश मोरे, स्मिता जाधव, आयुब बागवान, जयश्री पाटील, सन्मंती टिक्के यांनी विविध गाण्यांचं सरस सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली। या गाण्यातील कोरस प्रज्ञा दुर्गाई, रुपेश मोरे, अपर्णा सासोडे यांनी गायला। यावेळी प्रसिद्ध गायक दिनेश माळी यांचा सत्कार करण्यात आला। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानं रविवारी रात्री जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। त्यामध्ये शाहूपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील तसंच जिल्ह्यातून तडीपार आरोपींची तपासणी केली। उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह शहरातील विविध ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक आणि इतर पथकांच्या मदतीनं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार संग्राम पवार हा माकडवाला वसाहत इथं तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती या पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन संग्राम पवारला ताब्यात घेतलं। त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली आहे। महाराष्ट्रात एकूण 6.5 कोटी कामगार असून त्यापैकी 5 कोटी कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत। त्यांच्या कामातून शासनाला 65% महसूल मिळतो, पण असंघटित क्षेत्रातील कामगारांचा शासन कधीच विचार करत नाही। वर्षानुवर्ष सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावं, असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं, यासाठी सीटूच्या माध्यमातून लढा सुरू असल्याचं डॉक्टर DL कराड यांनी सांगितलं। कंत्राटी कामगारांना शासनाकडून न्याय मिळत नाही। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 40,000 कंत्राटी कामगार आहेत। आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या कामगारांना नोकरीत कायम करावं, अशी मागणी कराड यांनी केली। यावेळी भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, सदाम अलावादे, भाऊसाहेब कसबे, युवराज पाटील, रमेश जगताप उपस्थित होते। कोल्हापुरातील दसरा चौकात शाहू स्मारक भवनाजवळ एक 65 वर्षाचा वृद्ध गेले 8 दिवस निश्चित पडला होता। जीवदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांनी त्या वृद्धाची परिस्थिती पाहिली। मतिमंद आणि धड बोलताही न येणाऱ्या त्या वृद्धावर उपचार व्हावेत आणि पुनर्वसन व्हावं यासाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर एकटी संस्थेमार्फत त्या वृद्धाला CPR मध्ये उपचारासाठी दाखल केले। जीवदान आणि एकटी संस्थेच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे त्या वृद्धाला जीवनदान मिळाले। यावेळी वसंत लिंगनूरकर, विश्वनाथ भोसले, अक्षय बागडी, अविनाश गायकवाड, सागर कागले, उमाकांत कांबळे उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील मिंचे इथल्या महालक्ष्मी संस्थेचं विशेष लेखापरीक्षण व्हावं, थकीत रक्कम तातडीनं मिळावी, संस्थेची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी होऊन दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशा मागण्या बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी केल्या। संस्थेच्या पिगमीधारक, ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात कुमार वाघमारे, आलेश नांगरे, राकेश कांबळे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे यांच्यासह पिगमीधारक आणि गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। इचलकरंजी परिसरातील वृद्ध, निराधार, विधवा आणि परित्यक्त्या महिलांचं अनुदान 2 वर्षांपासून थकलंय। परिणामी अनेकांची उपासमार होत असून औषध उपचारासाठी पैसे नसल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर वृद्ध, निराधार, दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या शिष्टमंडळानं अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या। त्या लाभार्थ्यांना महिन्याला 1,500 रुपयाऐवजी 2,500 रुपये अनुदान मिळावं, इंदिरा गांधी विधवा लाभार्थ्यांचं 2 वर्षाचं अनुदान आणि श्रावणबाळ संजय गांधी लाभार्थ्यांचं 8 महिन्यांचं अनुदान त्वरित बँक खात्यावर जमा
व्हावा अशी मागणी करण्यात आली. थकीत अनुदान मिळालं नाही तर 1 जुलैपासून बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात भाऊसो कसबे, सदा मलाबादे, धनाजी जाधव, संजय टेके, उषा माळी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य, कर्तृत्व आणि स्वराज्य निर्मितीसाठी त्यांनी सोसलेल्या संघर्षाची गाथा समाजासमोर यावी अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी व्यक्त केली. रामभाऊ लांडे लिखित लाईफ अँड वर्क ऑफ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या इंग्रजी चरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी मल्हार सेनेचे प्रमुख बबनराव रानडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील गंजीमाळ इथल्या द्वारकानाथ कपूर विद्यालयात नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थी स्वागतोत्सव सोहळा पार पडला. महापालिका परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, गणवेश आणि शालेय साहित्य देण्यात आलं. औक्षण करून स्वागत झाल्यानं आणि नवं शालेय साहित्य मिळाल्यानं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे सुरू राहील असं सत्यजित जाधव यांनी सांगितलं. यावेळी बंडा लोंढे, मीनाक्षी चौगले, स्नेहल बर्गे, चंद्रकांत पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या आणि स्वराज्याचं प्रेरणास्थान असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आज विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी पार पडली. शाश्वत प्रतिष्ठान आणि रेशनधान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं केएमसी कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. जिजाऊंच्या दूरदृष्टीतून रुजलेल्या विचारांचं बीज राष्ट्रनिर्मितीचं सामर्थ्य असल्याचं सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे यांनी नमूद केलं. यावेळी हिदायत मणे, डॉक्टर गुरुदत्त म्हाडगुत, राहुल चौधरी, निखिल जाधव, शिवनाथ पावसकर, प्रशांत कुलकर्णी, गौस खान पठाण, किशोर खेडेकर उपस्थित होते. महाराणा प्रताप यांची 486वी जयंती आज साजरी झाली. मूळचे राजस्थानातील पण कोल्हापुरात स्थायिक असलेल्या चित्तोडिया राजपूत, लोहार घिसाडी समाज आणि महानगरपालिकेच्या वतीनं महावीर उद्यानात विशेष कार्यक्रम झाला. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला उपशहर अभियंता अरुणकुमार गवळी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, दिलीप पवार, ठाकूर मोहब्बत सिंह देओल यांनी पुष्पहार अर्पण केला. महाराणा प्रताप यांनी मोगल साम्राज्याशी कडवी झुंज दिली. सम्राट अकबराच्या अफाट सैन्याशी लढा दिला. हल्दी घाटातील त्यांची लढाई आजही प्रेरणादायी असल्याचं ठाकूर मोहब्बत सिंह देओल यांनी सांगितलं. 15व्या शतकात महाराणा प्रताप यांनी गाजवलेल्या पराक्रमाची परंपरा छत्रपती शिवरायांनी कायम ठेवली. स्वराज्य आणि रयतेच्या रक्षणासाठी या महापुरुषांनी केलेलं कार्य आजही स्फूर्तिदायी असल्याचं मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी सांगितलं. यावेळी अध्यक्ष अमरसिंग राजपूत, जयराज राजपूत, अनिलसिंग राजपूत, केवलसिंग राजपूत, बट्टूसिंग राजपूत, राजवर्धन कदम, प्रेमसिंग राजपूत, महेश मछले, अनिल म्हाळुंगे, पप्पू नलवडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.